कोल्हापूर शहरात आता पाणी कपात सुरू होतीये, तर दुसरीकडे काही भागात स्वच्छ पाणी येत नसल्याच्या तक्रारी आहेत। उमा टॉकीज परिसरातील एका गल्लीमध्ये गेल्या 15 ते 20 दिवसांपासून चक्क आळे आणि कीटक मिश्रित पाणी येतंय। याबाबत महापालिकेला अनेकदा कळवूनही कसलाही फरक पडलेला नाही, त्यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे। कोल्हापूर शहरातील उमा टॉकीज परिसरातील एका गल्लीत गेल्या 15 ते 20 दिवसांपासून गढूळ पाणी येत आहे। या पाण्यामध्ये चक्क आळे आणि कीटक असल्याची तक्रार इथल्या रहिवाशांनी केली आहे। अशुद्ध आणि दूषित पाण्याबद्दल इथल्या नागरिकांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे तक्रार केली आहे। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पाहणी केली, पण त्यानंतर काहीही झालं नाही। दररोज आळ्या मिश्रित पाणी येत असल्याने हे पाणी वापरायचं कसं, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय। सारखं पाणी असा चालू प्रॉब्लेम आहे। परवा आले भाडं पाय उकरले, ठीक आहे, पण काय आलं तिथं उकरलं त्यांनी, ते म्हणजे काहीतरी त्यामध्ये गाळ साचला असेल, त्या गाळ काढण्यासाठी आम्ही आलो म्हणजे तिथं जरा उकरले, तिथं उकरले, परत काढले मुले गेले। परत ह्या आज आणि असं झालं, हे परवा दिवशी पण असं झालं। हे 15 दिवस झाले सारखी ही तक्रार आहे। या परिसरातील नागरिक आणि लहान मुलं आजारी पडल्यावरच महापालिका प्रशासन जागं होणार आहे का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय।